आज आपण जागतिक लेवलला फादर डे सेलिब्रेट करत आहोत आणि प्रत्येक वडिलाला आजच्या या जागतिक फादर डेच्या पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज या फादर डेच्या निमित्त वडिलांबद्दल बापाबद्दल बोलण्याची देवाने मला संधी दिली. आणि म्हणून आज या फादर डे निमित्तानं जो महत्त्वाचा विषय मी आपल्या प्रत्येकाकडे घेऊन येत आहे, हा विषय आहे लक्षात नसलेला बाप. शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वडील ही जी भूमिका आहे ना, ही फार क्रुशल आणि फार जबाबदारीने भरलेली भूमिका आहे. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 9 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणी आम्हाला एक असा बाप पाहायला मिळतो की ज्याने आपल्या एकुलत्या एक मुलासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यासाठी एदन गार्डन बनवलं आहे, त्याच्यासाठी लागणारा सर्व प्रकारचा पशुसमाह, सर्व प्रकारचे जलचर खेचर सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. त्याच्या मागण्या आणि कल्पना या पलीकडच्या गोष्टी या लेकराला प्रभूने दिलेल्या आहेत. आणि इतकंच नाही, आम्ही पाहतो जसं एक बाप आपल्या लेकराची काळजी घेतो तशी परमेश्वर या आदामाची त्या बागेत काळजी घेत आहे, त्याच्याबरोबर चालत आहे. देव तिथं यायचा, त्याच्याबरोबर बोलायचा. आणि दी बेस्ट फादर इन द वर्ल्ड, इन द हेवन ऑन दी अर्थ, जगातला आकाश पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ बाप या आदामाला लाभलेला असतानाही आम्हाला पाहायला मिळतं हा जो आदाम आहे हा आपल्या बापापासून दूर गेलेला आहे. त्या बापाची उपकार, त्या बापाने केलेली सर्व मेहरबानी एका झटक्यामध्ये हा आदाम विसरलेला आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं लक्षात नसलेला बाप. आदामाची निर्मितीच या बापाने केली होती, आदामाचं अस्तित्वच या बापापासून होतं. आदाम या बापामुळेच अस्तित्वात आला होता आणि तयार झाला होता. आणि या बापाने फक्त आदामाला तयार करून सोडून दिलं नव्हतं, तर आदामाची सर्वांगी काळजी घेतली होती. अशी बाग दिली होती, त्या बागेमध्ये वाटेल ते खायला होतं. आणि आम्ही पाहतो तरीसुद्धा हा जो आदाम आहे हा आदाम आपल्या बापाला विसरला आहे, त्याचे उपकार विसरला आहे, त्याची मेहरबानी विसरला आहे, त्याची निर्मिती विसरला आहे आणि आपल्या बापापासून दूर गेला. आणि म्हणून हा जो बाप आहे ना, आम्ही पाहतो हा स्मरणातून गेल्यासारखा किंवा लक्षात नसल्यासारखा हा बाप असतो. आम्ही या बाप या शब्दाकडे जेव्हा येतो त्याच्यासाठी जो हिब्रू शब्द आला आहे तो आहे अब्बा. आणि आम्हाला पाहायला मिळतं हा जो अब्बा शब्द आहे हा अब्बा पिता अशा प्रकारचा शब्द हिब्रूमध्ये आला आहे. आणि ग्रीकमध्ये यासाठी जो शब्द आला आहे तो आहे पॅटर, म्हणजे बाबा किंवा वडील. वडिलांसाठी वेगवेगळे शब्द, सिमिलर शब्द जे आहेत आम्ही पाहतो, पप्पा, डॅडी, बाबा, वडील, पिता, अब्बा, हे जे सगळे शब्द आहेत ना, हे आहेत एका बापासाठी ज्या बापाने आपल्या लेकरांना जन्माला घातलेलं असतं. आता या सगळ्या बापांकडे जाण्या अगोदर मी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला स्वर्गीय बापाकडे नेलेलं आहे. आणि आमचा जो स्वर्गीय बाप आहे तो इतका चांगला आहे, इतका प्रेमळ आहे, इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे की त्याने आपल्याला सगळं दिलेलं आहे. तुम्हाला आणि मला जन्मालाच त्याने घातलेलं आहे. त्याने तुमच्या आणि माझ्या लेकरांना जन्माला घातलं आहे, आमच्या लेकरांच्या लेकरांना जन्माला घातलं आहे, वडिलांनाही त्याने जन्माला घातलं आहे. आणि म्हणून हा जो बाप आहे हा आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा असतो आणि असलाच पाहिजे. जसं मी येशू ख्रिस्ताकडे येतो तर येशू ख्रिस्ताने 165 वेळापेक्षा जास्त अब्बा, फादर किंवा बापा या शब्दाचा उपयोग केलेला 165 टाईम. आम्ही पाहतो की या वडील या शब्दाचा उपयोग स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. आणि हा जो वडील शब्द येशू ख्रिस्ताने उपयोगात आणला हा त्याच्या स्वर्गीय बापाबद्दल होता, आमच्या सर्वांच्या स्वर्गीय बापाबद्दल होता. येशू ख्रिस्तांची प्रार्थना त्याच्या शिष्यांना शिकवली, त्या प्रार्थनेची सुरुवात अशी केली होती, हे आमच्या स्वर्गातील बापा. आणि आम्ही पाहतो स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की जरी माझ्या आईवडिलांनी मला सोडलं तरी परमेश्वर मला जवळ करेल. आम्हाला पाहायला मिळतं इतका महत्त्वाचा आमचा स्वर्गीय बाप आहे. आणि त्याच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असंख्य गगने पलीकडचे, आमच्या कॅल्क्युलेशनच्या पलीकडचे आणि आमच्या गिनतीच्या पलीकडचे उपकार आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये असतात. आणि आम्हाला पाहायला मिळतं या स्वर्गीय बापाने या जगामध्ये त्याचं प्रतिबिंब म्हणून, त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बाप तयार केलेले आहेत. आणि जे बाप तुम्हाला आणि मला लाभलेले आहेत ना, ज्या वडिलांनी आम्हाला या जगामध्ये जन्माला घातलं, जे वडील आमची काळजी घेतात, आम्हाला वाढवतात, आमचा हात धरतात, आमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात, हे वडील देखील फार महत्त्वाचं आहे. आम्हाला पाहायला मिळतं बऱ्याच वेळा बापाच्या तुलनेमध्ये आईची जास्त तारीफ होते. बऱ्याच वेळा बापाला जे क्रेडिट जायला पाहिजे त्यापेक्षा जास्त क्रेडिट
आईला जाते आणि आम्ही पाहतो लेकरं जे आहे त्या आईच्या अवतीभोवती असतात, आई त्या फेवरमध्ये असते आणि आई त्या सर्व प्रकारच्या अटेन्शनमध्ये असते. परंतु हा जो बाप आहे ना, बऱ्याच वेळा या जबाबदाऱ्या पार पडत असताना, लेकरांची काळजी घेत असताना, लेकरांना शिस्त लावत असताना, लेकरांवर प्रेम करत असताना हा दूर 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 पडत जातो आणि कितीतरी वेळा हा लक्षातसुद्धा राहत नाही किंवा याच्याकडे इग्नोर केलं जातं, याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. नीतिसूत्राचं पुस्तक 22 अध्याय वचन 6 जर आम्ही देवाचं वचन ऐकलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं, तू आपल्या लेकराला शिस्त लाव. वाचा, मुलाच्या स्थितीनुसार त्याचं शिक्षण त्याला दे, त्याचं शिक्षण दे, म्हणजे त्याच्या वृद्धपणेही आणि म्हणजे त्याच्या म्हातारा वयातही त्यापासून पराभूत होणार, तो त्याच्यापासून दूर जाणार नाही. शास्त्र सांगतं की बापाला एक जबाबदारी दिलेली आहे शिस्त लावण्याची. बापाला एक जबाबदारी दिलेली आहे, हे लेकरं बहकणार नाहीत, हे लेकरं चुकीच्या मार्गावर जाणार नाही, हे लेकरं प्रभूमध्ये राहतील, हे लेकरं व्यसनापासून दूर राहतील, हे लेकरं वाईटापासून दूर राहतील. आणि म्हणून बाप शिस्त लावत असताना, काळजी घेत असताना, प्रेम करत असताना हळूहळू हा जो बाप आहे ना, हा इग्नोर होतो, हा दुर्लक्षित होतो. आणि म्हणूनच आपण आपल्या विषयाला जे टायटल दिलं आहे, लक्षात नसलेला बाप किंवा दुर्लक्षित झालेला बाप. आज आम्ही बापाची स्थिती जर पाहिली ना, तर कोणाकडे रडता पण येईना आणि कोणाला सांगता पण येईना, अशा प्रकारच्या स्थितीतून बापाला जावं लागतं. जगातली सर्वात कठीण गोष्ट जर बनणं काही असेल किंवा जगातली सर्वात हार्ड थिंग, सर्वात जड गोष्ट जर कोणती असेल तर आम्ही पाहतो ती बाप बनणं आहे. बाप बनणं इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग. आणि आम्ही पाहतो की बाप बनणं म्हणजे जणू काय सर्व आयुष्य प्रेशरमध्ये घालून अशा प्रकारचं आहे. बाप बनणं म्हणजे संपूर्ण आयुष्य हे जबाबदाऱ्या उचलत कधी हे आयुष्य निघून जातं, कधी म्हातारपण येतं कळत नाही. परंतु ज्या दिवशी आम्ही बाप बनतो, ज्या दिवशी बापाची जबाबदारी परमेश्वर आम्हाला देतो, फक्त जबाबदाऱ्या, काळजी, शिस्त, शिक्षण, सर्व प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी या उचलण्यामध्ये हा जो बाप आहे ना, तो इतका दबून जातो की त्याच्या जवळचा त्याला समजून येणारा दुसरा तिसरा कोणी नसतो. हा जो बाप आहे हा आपल्या भुकेला मारेल, हा जो बाप आहे हा आपल्या गरजांना मारेल, हा जो बाप आहे हा स्वतःकडे दुर्लक्ष करेल, पण आपल्या लेकरांची काळजी घेईल, आपल्या कुटुंबाची काळजी घेईल. स्वतःला कधी कधी कपडे घेणार नाही, स्वतः फाटके तुटके कपडे घालेल, पण आपल्या लेकरांना उत्तम कपडे देईल. स्वतः इकडे दुर्लक्ष करेल, पोटाला पोटभर खाणार नाही. जर कुठे एकटा आहे आणि त्याला जर काही खाऊशी वाटलं तर तो त्याकडे दुर्लक्ष करेल आणि तो घरच्यांचा विचार करेल, विशेष लेकरांचा विचार करेल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये या बापाला काटकसर करून आपलं घर चालवावं लागतं. घरातलं राशन आहे, घरातला किराणा आहे, लेकरांचे शिक्षण आहे, लेकरांचे कपडे आहे आणि इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना इट्स अ रिअली चॅलेंजिंग टू बिंग द फादर. हे खरंच चॅलेंजिंग आहे. आम्ही पाहतो की ज्यावेळेस एक स्त्री तिला समजतं की ती आई बनणार आहे, तो गर्भ, ती सीड तिच्या पोटामध्ये असते आणि 9 महिने तिला ते बाळ तिथं वाढावं लागतं. पण ज्या दिवशी ती स्त्री त्या लेकराच्या होणाऱ्या वडिलाला सांगते की मी प्रेग्नेंट आहे आणि तुम्ही पप्पा बनणार आहे, त्या दिवसापासून तर तो बाप मरेपर्यंत त्या लेकराच्या विचाराचा गर्भ त्या बापाच्या मेंदूमध्ये हा मरेपर्यंत वाढत असतो. आणि त्या बापाला त्या लेकराची जबाबदारी 9 महिन्यापुरती नाही, तर त्या लेकराला सेटल करून देईपर्यंत, त्याच्या पोटेन्शियलपर्यंत नेईपर्यंत, त्याच्या करिअरमध्ये त्याला इस्टॅब्लिश करेपर्यंत, त्याचं तारण होईपर्यंत, तो व्यसनापासून दूर राहीपर्यंत या बापाला त्याला वाढवावं लागतं, पोसावं लागतं आणि त्याला रोज 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 जन्माला घालावं लागतं. आणि म्हणून आज या फादर डेच्या निमित्त मी त्या प्रत्येक बापाला सलाम करतो, त्या प्रत्येक बापाला अप्रिशिएट करतो आणि त्या प्रत्येक बापाबद्दल देवाला धन्यवाद देतो की ज्यांना देवाने बाप बनवण्यासाठी बोलवलेलं आहे आणि ज्यांना बाप बनण्याची जबाबदारी दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही या जगात असताना आपल्या लेकरांना चांगल्या देणग्या देता. याचा अर्थ असा की जो बाप आहे ना, तो चांगल्या देणग्या देणार आहे. येशू ख्रिस्ताने खूप छान उदाहरण दिलं की जर एखाद्या मुलाने भाकर मागितली तर बाप त्याला कधी धोंडा देत नाही, म्हणत नाही हा दगड खा, भाकर नाही भेटणार. किंवा जर त्याने मासा मागितला तर बाप त्याला साप देत नाही. बाप जो आहे त्या लेकराला जे लागल त्याच्यापेक्षा जास्त, वाजवीपेक्षा जास्त, गरजेपेक्षा जास्त हे सगळं देत येत असतो. आणि स्वतः येशू म्हणतो की बाप जे आहेत हे लेकरांना चांगल्या देणग्या देणार आहेत. सर्व बापांना मी मनापासून अप्रिशिएट करतो की यू आर द ग्रेट फादर इन दिस वर्ल्ड. आज हा फादर डे सेलिब्रेट करत असताना तुम्ही उत्तम बाप आहात. येशू म्हणतो तुम्ही चांगले बाप आहात, कारण तुम्ही तुमच्या लेकरांना चांगलं ते देत आलेले आहात, चांगलं जेवण देत आलेले आहात, चांगले संस्कार देत आलेले आहात, चांगलं शिक्षण देत आलेले आहात, चांगल्या त्यांच्या गरजा पूर्ण करत आलेले आहात. आणि म्हणून प्रभू येशूने तुमचं उदाहरण दिलेलं आहे
सगळ्या बापांचं उदाहरण दिलेलं आहे की बाप बनणं म्हणजे चांगल्या जबाबदाऱ्या पार पडणं, बाप बनणं म्हणजे लेकरांवर प्रेम करणं, बाप बनणं म्हणजे त्यांना शिस्त लावणं, बाप बनणं म्हणजे त्यांची काळजी घेणं, बाप बनणं म्हणजे त्यांना प्रभूच्या ज्ञानात आणि भयामध्ये वाढवणं. शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की तुम्ही तुमच्या लेकरांचे चांगले वडील आहात. आणि म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज फादर डे सेलिब्रेट करत असताना वडिलांनो, आजच्या ज्या जगात आपण आलेलो आहोत या जगाला आम्ही स्वार्थी जग अशा प्रकारचं म्हणतो. या जगामध्ये आईवडिलांचा पाहिजे तसा सन्मान होत नाही. विशेष या संस्कृतीमध्ये बाप जो आहे तो दुर्लक्षित केला जातो. बापाचा त्याग दुर्लक्षित आहे, बापाचा वनवास दुर्लक्षित आहे, बापाचा संघर्ष जो आहे तो इग्नोर केला जातो, बापाचे अश्रू जे आहेत ते इग्नोर केल्या जातात, बापाचा सर्व जे हार्डवर्क आहे ते इग्नोर केल्या जातात. आणि बरेच बाप असे आहेत की आज ते रस्त्यावर आहेत, बरेच बाप असे आहेत की आज ते ओल्ड एज होममध्ये आहेत, बरेच बाप असे आहेत की आज ते रडताय. अनेक बापांचे मला फोन आहे, अनेक वडील मला भेटतात आणि ढळाढळा ते रडतात आणि ते सांगतात की त्यांना पोटभर खायला लेकरं देत नाही. अनेक वडील विशेष करून बाप मला भेटतात आणि ते सांगतात की त्यांच्याकडे चांगले कपडे नाही आहे, त्यांचे लेकरं अनेक आईबाप भेटतात आणि ते सांगतात विशेष करून बाप की आमचे लेकरं आम्हाला खूप मारतात, हो आम्हाला लाताबुक्क्याने मारतात, आम्हाला खूप त्रास देतात. आणि अनेक वडील आहेत ते म्हणतात की आम्ही काय जन्माला घातलं आहे. या स्थितीमधून आज बाप जात आहे. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, पवित्र शास्त्रातली महान आज्ञा आहे, आपल्या बापाचा आदर कर, आपल्या बापाचा सन्मान कर, आपल्या बापाकडे दुर्लक्ष करू नको, आपल्या बापाची काळजी घे. कारण या जगात तो तुझं निर्माण करताय, या जगात त्याने तुला पाठवलेलं आहे, या जगात त्याने तुला वाढवलेलं आहे, या जगात त्याने तुझी काळजी घेतलेली आहे. तुला चालणं, बोलणं, उठणं, बसणं हे त्याने तुला दिलेलं आहे आणि तुझं त्याने नेहमी चांगलं केलेलं आहे. तुला चांगल्या देणग्या दिलेल्या आहे, तुझी उत्तम काळजी घेतलेली आहे, तुला वाईटापासून दूर ठेवलेलं आहे, तुझ्यासाठी प्रार्थना केलेलं आहे, तुझ्यासाठी अश्रू ढाळलेले आहे, तुझ्यासाठी वाटेल तो त्याग केलेला आहे, स्वतःसाठी जगलेला नाही आहे, फक्त तुमच्यासाठी जगलेला आहे लेकरांनो. आणि आज फादर डे सेलिब्रेट करत असताना आपल्या बापाकडे दुर्लक्ष करू नका, आपल्या बापाचा तळतळाट घेऊ नका, आपल्या बापाला त्रास देऊ नका, आपल्या बापाला इग्नोर करू नका. आपल्या वडिलावर प्रेम करा, त्याचा आदर करा, त्यांची जी गरज आहे ती पूर्ण करा. हो, त्यांना जे लागतं ते पुरवा. पहा, तुम्ही तुमच्या हायतीमध्ये आशीर्वादित होताल, तुमचं निश्चित कल्याण होईल. कारण बाप ही या जगामध्ये देवाने दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराबद्दल या जगात बोलतो आणि परमेश्वराला जर कशाची उपमा दिली गेली तर परमेश्वराला स्वतः प्रभू येशूने म्हटलं की तुम्ही हे आमच्या स्वर्गातील बापा अशी प्रार्थना करा. तो वधस्तंभावर असताना तो हेच म्हणत होता, माझ्या बापा, हे बापा यांना क्षमा कर. आणि तो हे म्हणत होता की हे माझ्या बापा, माझा आत्मा मी तुझ्या हाती देतो. कल्पना करा, जर देव बापाच्या रूपात या जगाला दाखवतो तर जे बाप आम्हाला लाभले ते आमच्यासाठी किती महत्त्वाचे असले पाहिजे. आपल्या बापाच्या रूपातून देवाला पहा. जर दिसणाऱ्या बापाचा आम्ही सन्मान करू शकत नाही, दिसणाऱ्या बापाकडे आम्ही लक्ष देऊ शकत नाही, दिसणाऱ्या बापाची आम्ही काळजी घेऊ शकत नाही, तर 100% आम्ही न दिसणारा जो स्वर्गीय बाप आहे त्याला पण दुखावतो, त्यालाही इग्नोर करतो. आणि असे जे लेकरं आहेत ते शापित असतात, असे जे लेकरं आहेत ते काही कामाचे नसतात, आणि असे जे लेकरं आहे बऱ्याच वेळा ते तरुण वयामध्ये मरतात. असे जे लेकरं आहेत त्यांच्यावर देवाचा दंड येतो. असे जे लेकरं आहेत ते दुष्ट असतात, आणि असे लेकरं जे आहेत ते स्वतःवरही शाप ओढून घेतात, आपल्या लेकरांवरही शाप ओढून घेतात आणि आपल्या कुटुंबावरही शाप ओढून घेतात. महान आज्ञा काय आहे? आपल्या बापाचा सन्मान कर. सन्मान कर म्हणजे त्याला आदर दे, त्याची काळजी घे, त्याला जाणून घे, त्याला त्याच्याबरोबर उभा राहा. हो, त्याच्या संपर्कात ये, त्याला हातभार लाव ज्या एरियात तुला लावता येईल. आणि पहा, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं, एक अतिशय धार्मिक व्यक्ती ज्याने आपल्या जीवनामध्ये देवाचं भय धरलं, परमेश्वराच्या भयात तो चालला. देवाने त्याला 3 मुलं दिले आणि आम्ही पाहतो हे जे 3 मुलं आहे, एक आहे हाम, दुसरा आहे शेम आणि तिसरा आहे याफेत. या तिघांची त्यांनी खूप चांगली काळजी घेतली. त्यांना धार्मिक शिक्षणात वाढवलं, त्यांच्या गरजा पूर्ण केल्या, त्यांना रेज केलं, त्यांना बायका करून दिल्या, त्यांचं लग्न करून दिलं. आणि देवाने नोहाला सांगितलं की मी या जगाचा नाश करणार आहे, एक तारू बांध. आणि आम्हाला पाहायला मिळतं नोहाने एक मोठं तारू बांधलं. या मुलांना वारंवार समजून सांगितलं की पाऊस येणार आहे, माझ्याबरोबर चला आणि या लेकरांचा नाश होऊ नये म्हणून, हे लेकरं त्या पाण्यात मरू नये म्हणून, हे लेकरं उद्ध्वस्त होऊ नये म्हणून या बापाने त्यांचा विश्वास संपादन केला. आणि हे 3 लेकरं, त्यांच्या बायका आणि लेकरं हे सगळे त्याने नावेमध्ये नेले. इतकी सुंदर काळजी या बापाने आपल्या लेकरांची घेतली, इतकं प्रेम या बापाने लेकरांवर केलं. देवाने नोहाला वाचवायचं ठरवलं होतं, पण नोहामुळे त्याचे लेकरं वाचले. लक्षात ठेवा, तुमच्या कुटुंबावर ग्रेस कोणामुळे झालेली असते, तुम्हाला आशीर्वाद कोणामुळे मिळालेले असतात, तुमची प्रगती कोणामुळे झालेली असते? तुमच्या आई वडिलांमुळं, तुमच्या आईमुळं आणि तुमच्या बापामुळं. तुमचा बाप
बाप असतो, तुमची आई असते, जे देवाच्या नजरेत भरलेले असतात. आणि देव तुमच्यावर जी मेहर नजर करत असतो, देव जे तुम्हाला संधी देत असतो, देव जे तुम्हाला वाचवत असतो ना, ते फक्त तुमच्या आई वडिलामुळे. आणि आम्ही पाहतो की या नोहामुळे त्याचे लेकरं वाचले, पाऊस आला, जगाचा नाश झाला, 40 दिवस पाऊस चालला. पाऊस थांबल्यानंतर हे नोहाचं तारू जमिनीवर टेकलं आणि एक नवीन सुरुवात झाली. ही नवीन सुरुवात झालेली असताना एक दिवस नोहा झोपलेला होता आणि आम्हाला पाहायला मिळतं त्याने द्राक्षरसाचं अतिसेवन केल्यामुळं त्याचे जे कपडे आहेत ते बाजूला पडले आणि तो नग्न अवस्थेमध्ये होता. हा जो हाम आहे तो तिथं आला, त्याने बापाची नग्नता पाहिली असं बायबल सांगतं. उत्पत्ती 9 जर तुम्ही वाचलं आणि त्या ठिकाणी आम्हाला म्हटलं उत्पत्ती 9:21 पासून पुढे हा हाम जो आहे आपल्या बापाची नग्नता पाहतो. आणि याचं काम होतं की याने बापाची नग्नता झाकायला पाहिजे होती. याचं काम होतं की याने बापाची नग्नता पाहायलाच नको होतं. याचं काम होतं की याने बापाच्या नग्नतेकडे दुर्लक्ष करायचं होतं आणि बापाच्या इज्जतीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. याने ती नग्नता पाहिली तर पाहिली. आपले जे 2 भाऊ आहे आम्ही पाहतो, शेम आणि याफेत, यांनाही जाऊन सांगितली, जा आणि पहा आपला बाप कसा उघडा पडलेला आहे, आपला बाप कसा नग्न पडलेला आहे. आणि आम्ही पाहतो हे जे 2 भाऊ याफेत आणि शेम हे जेव्हा मध्ये गेले, यांनी कपडे हातामध्ये घेतले, यांनी ती नग्नता पाहिली नाही. हे पाठमोरे गेले आणि बापाची नग्नता त्यांनी झाकलेली आहे. बापाकडे त्याने दुर्लक्ष नाही केलं, बापाला त्याने इग्नोर नाही केलं, तर बापावर त्यांनी प्रेम केलेलं आहे. बापाची त्यांनी उत्तम काळजी घेतलेली आहे. बापाचा त्यांनी सन्मान केलेला आहे. बापाचा त्यांनी आदर केलेला आहे. बापाला त्यांनी चांगलं स्थान दिलेलं आहे. आणि जसा नोहा शुद्धीवर आला, शास्त्र आम्हाला सांगतं उठल्या उठल्या हा जो हाम आहे, या हामाचा मुलगा कनान, या नोहाने त्याला शाप दिलेला आहे. फादर डे सेलिब्रेट करत आहोत. फादर डेचा फेवर आहे. आज वडिलांना शुभेच्छा देताल, कचित केक कापताल, कधी एखादं गिफ्ट देताल आणि म्हणताल डॅडी आय लव्ह यू, पप्पा यू आर द बेस्ट फादर, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि आजचा दिवस झाला की त्या बापाकडे दुर्लक्ष, आजचा दिवस झाला की त्या बापाच्या डोळ्यात अश्रू, आजचा दिवस झाला की त्या बापाला खालच्या लेवलला बोलणं, उलटे सुलटे उत्तरं देणं, आजचा दिवस झाला की त्या बापाच्या पोटवर अन्न न देणं, आजचा दिवस झाला की त्या बापावर हात टाकणं, त्या बापाला ओल्ड एज होममध्ये किंवा अनाथालयामध्ये पाठवून देणं. आजचा दिवस झाला की त्या बापाचा त्या ठिकाणी अपमान करणं आणि त्याला खालच्या लेवलला बोलणं. हे जे दर्शन आहे ना, किंवा हे जे दर्शक आहे ना, हे आम्ही पाहतो हामाचं दर्शक आहे. आणि असे लेकरं शापित होतात. बायबल सांगतं अशा लेकरांना बापांचे शाप लागतात. आणि आजचे बाप जरी तुम्हाला शाप देणार नसले, आजचे बाप जरी तुम्हाला तळतळ देणार नसले, पण जो स्वर्गीय बाप आहे अशा लेकरांना तो कधीच आशीर्वाद देत नाही. जुन्या काळामध्ये जो मुलगा आपल्या आईबापांना त्रास द्यायचा, जो मुलगा आपल्या आईबापांना तकलीफ द्यायचा, त्या मुलाला दगडमार व्हायची. अशा दुष्टाला समाजातून काढून टाकलं जायचं आणि त्याला मारून टाकलं जायचं. स्तुती असो येशू ख्रिस्ताची की त्याने वधस्तंभावर आपल्यासाठी प्राण दिला. आणि आज दगडमार नाही आहे, पण न्याय निश्चित आहे. न्याय निश्चित आहे. जे दुष्ट लेकरं आहे, जे आईवडिलांना त्रास देणारे लेकरं आहे, रडवणारे लेकरं आहे, बापाचा अपमान करणारे लेकरं आहे, बापाला इग्नोर करणारे लेकरं आहे, ते या हामासारखे आहेत. आणि असे शापित होता. लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला हाम बनायचं नाही आहे, तर आम्हाला याफेत आणि शेम बनायचं आहे. बापाच्या त्या अशक्तपणात आम्हाला त्यांच्याबरोबर उभं राहायचं आहे. आजचे लेकरं आईवडिलांची तुलना करतात, आईवडिलांच्या चुका शोधतात, आईवडिलांना उलटे उत्तरं देतात, आईवडिलांना खालचं स्थान देतात, वडिलांची त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ती हुज्जत घालतात आणि वडिलांवर हात देखील उचलतात. हे बायबल आम्हाला शिकवत नाही. फादर डे सेलिब्रेट करत असताना देवाचं वचन सांगतं आपल्या बापाचा आदर कर. स्वर्गीय बापाचा आदर झाला पाहिजे आणि ज्या जगिक बाप आहे त्या आईवडिलांचा देखील आदर झाला पाहिजे. हामावर शाप का आले? फक्त हामावर शाप नाही आले. बायबल सांगतं नोहाने उठल्यावर हामाला शाप नाही दिला, हामाचा मुलगा कनान याला शाप दिला. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्यावर तर शाप येतील जर तुम्ही आईबापाचा सन्मान करणार नाही, पण तुमच्या लेकरावर देखील शाप आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या फादर डेच्या निमित्तानं मी आपल्याला उत्तेजन देतो आणि एनकरेज करतो, आपल्या वडिलाचा सन्मान करा, आपल्या वडिलाचा आदर करा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचे उपकार कधीच विसरू नका. त्या बापाला जाणून घ्या, त्या बापावर प्रेम करा. आणि बापाला जाणणं म्हणजे देवाला जाणणं, बापाचा आशीर्वाद घेणं म्हणजे देवाचा आशीर्वाद घेणं. काही बाप तर असे मारता मारता रडत रडत मारतात, हो, कुडत मारतात. त्यांच्या नशिबी लेकरांचं सुख नाही आहे. सून मला ऐकत असेल, मुलगा मला ऐकत असेल, मुलं मला ऐकत असतील, नातवंड मला ऐकत असतील, हा संदेश देवाकडून येत आहे. हा फादर डे जर सेलिब्रेट करायचं आहे ना, आम्हाला नोहाच्या मुलांकडून सुंदर उदाहरण घ्यायचं आहे. 2 मुलं जे होते ते बापाचा सन्मान करणारे होते, बापावर प्रेम करणारे होते. नोहाने त्यांना आशीर्वाद दिला.
दिले, परंतु एक मुलगा जो होता तो बापाचा अपमान करणारा होता आणि बापाकडे दुर्लक्ष करणारा होता, बापाचे उपकार विसरला होता, की बापाने त्याला वाचवलंय, एकदा नाही तर दोनदा बापाने त्याला त्या तारूत ठेवलं, बापामुळे त्याच्यावर कृपा झाली, बापामुळे तो आशीर्वाद झाला, हे तो विसरला आणि त्याच्यावर परमनंटली शाप आले आणि तो परमनंटली शापित झाला. आणि म्हणून शाप जर नको आहेत, हो देवाचा दंड जर नको आहे आणि देवाकडून कुठली शिक्षा जर नको आहे, तर आज हा फादर डे सेलिब्रेट करत असताना आपल्या बापांवर एका दिवसापुरतं नाही, आपल्या बापावर नावापुरतं नाही, या डे पुरतं नाही, तर येशू येईपर्यंत किंवा तो बाप येशूकडे जाईपर्यंत त्याच्यावर प्रेम करायचं, त्याची काळजी घ्यायची, त्याच्या पोटाची काळजी घ्यायची, त्यांच्या कपड्याची काळजी घ्यायची, त्यांच्या इच्छा जाणा, त्यांच्या भावना जाणा, त्यांच्या आकांक्षा जाणा आणि त्या बापापासून फटकून राहू नका, त्या बापापासून दूर राहू नका. जेव्हा आम्ही लहान होतो, जेव्हा आम्ही ताणलेलो होतो, तर तोच बाप आमचे काही व्यर्थ बडबड, आम्ही काही बडबडायचो, तर तो बाप 10 वेळा ऐकून घ्यायचा, 1000 वेळा ऐकून घ्यायचा आणि आपल्याला जवळ घेणं, आपल्याला मिठी मारणं, आपल्याला खांद्यावर ठेवणं, कधी घोडा बनणं, इतकी काळजी, आपला गू मूत काढण्यापर्यंत तो बाप आणि आई आपलं करत असतात. आणि ज्या वेळेस आम्ही मोठे होतो तर आम्हाला तो बाप नकोसा होतो, जसं आम्ही मोठे होतो आम्हाला त्यांचा सहवास नको असतो आणि ज्या वयात त्यांना आमची गरज असते, ज्या वयात आम्ही त्यांना जाणलं पाहिजे ते आम्ही टाळत असतो. आणि म्हणून असं म्हणतात ना, बाप तेव्हाच कळतो जेव्हा आम्ही बाप होतो, बाप तेव्हाच कळतो जेव्हा आम्ही बाप होतो. जे बाप मला ऐकत आहे, हो ज्या बापांचे लेकर बाप झाले ते मला ऐकत आहे आणि जे होणारे बाप मला ऐकत आहे. आज देवाचं वचन तुमच्याकडे येत आहे, देवाचं वचन तुमच्याकडे येत आहे की बाप दुर्लक्षित झालेले आहे, बाप स्मरणातून गेलेले आहे, बाप तुटलेले आहेत, बाप रडत आहे, बाप पिढेमध्ये आहे, बाप कुडत आहे, बापांचे अश्रू पडत आहे. त्याला कारणीभूत जर आपण असाल तर आजच या संदेशाच्याद्वारे देवाचं वचन उतरून घ्या आणि आपला दृष्टिकोन जो आहे तो बदला. आम्हाला पाहायला मिळतं शास्त्रामध्ये लिहिलं की दावीद हा इतका बेस्ट फादर झाला ना, बायबलमध्ये जे बाप होऊन गेले त्यातला एक ग्रेट फादर, दी बेस्ट फादर हा दावीद झाला. कारण दावीद देवाच्या मनातला होता, दावीद एक असा बाप होता किंवा दावीद एक असा व्यक्ती होता जो शत्रूंना माफ करायचा, दावीद असा व्यक्ती होता जो कधीच कोणाचं वाईट करत नव्हता, दावीद फक्त प्रेम करणारा होता, दावीद फक्त काळजी घेणारा होता. आणि दावीदाबद्दल बायबल सांगतं की दावीदाने आपल्या मुलाला कधीच दुखवलं नव्हतं. तू हे काय करतोस, तू असं का करतो, दावीद कधीच शब्दाने बोलला नव्हता. काय बाप असला पाहिजे, इतका ग्रेट हा दावीद बाप होता. परंतु आम्हाला पाहायला मिळतं या दावीदाने जो वनवास सहन केला होता, जो शाऊलाचा छळ सहन केला होता, जे डोंगर दऱ्या गड्या या त्याने रात्रीचे दिवस केले होते, या दावीदाला जो त्रास झाला होता, हा सगळा त्रास त्या लेकरांसमोर होता. हो पण ते लेकर ते विसरले, दावीदाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, दावीदाच्या विरुद्ध ते गेले. दावीद होता आम्हाला पाहायला मिळतं, हा दावीद आपल्या लेकरांसाठी उपवास करायचा, हा दावीद आपल्या लेकरांना सुविधा द्यायचा, त्यांचा लाड करायचा, त्यांच्यावर प्रेम करायचा. कुठल्याही बापाला असं वाटतं की जे मी भोगलं ते माझ्या लेकरांनी भोगू नये. प्रत्येक बापाला हे वाटतं की जो त्रास मी सहन केला तो माझ्या लेकराला होता कामा नये, याची जाण दावीदाला होती. आणि मग दावीदाने आपल्या कुठल्याही लेकरांना कधी दुखवलं नाही, त्याने आपल्या मुलांची काळजी घेतली, त्यांची खूप छान काळजी घेतली. आणि सगळं त्याने केलेलं असताना दावीदाचे अनेक मुलं दावीदावर उलटले, त्याने आपल्या बापाकडे दुर्लक्ष केलं, त्याने दिलेलं प्रेम त्यांनी जाणलं नाही, त्याने दिलेले संस्कार त्यांनी जाणले नाही. आणि या मुलामध्ये एक अबशालोम नावाचा दावीदाचा मुलगा होता. या अबशालोममध्ये लिटरली आपल्या एका भावाचं मर्डर केलं, ज्याचं नाव अम्मोन होतं. आणि हे मर्डर केल्यानंतरही दावीदाने त्याच्यावर दया केली, त्याच्यावर कृपा केली आणि दावीदाने त्याला जवळ केलं. पहा दावीदाचं मन किती मोठं होतं, दावीदाचा जीव या अबशालोमासाठी तुटत होता. दावीद अबशालोमवर खूप प्रेम करायचा आणि एवढी मोठी माफी देऊन, एवढं मोठं माफ करून सुद्धा हा जो अबशालोम आहे, या अबशालोमाने बापाचं प्रेम, बापाचं शिक्षण, बापाची कृपा, बापाची माफी, बापाचा लाड, बापाचे संस्कार, तू हे काय करतोय कधी शब्दाने न विचारणारा बाप, सपोर्ट करणारा बाप, काळजी घेणारा बाप, प्रेमळ बाप, देवाचं भय धरणारा बाप, देवाच्या मनातला बाप, अशा बापाविरुद्ध बंड केलं. 2 शमूएलाचा 15वा अध्याय, 2 शमूएल 15वा अध्याय, या ठिकाणी सगळी स्टोरी पाहायला मिळते की अबशालोमाने दावीदाविरुद्ध बंड केलं. आणि हा जो अबशालोम आहे याने दावीदाला त्याच्या खुर्चीवर खाली ओढलं. म्हातारा झालेला बाप, हो आता थकण्याकडे आलेला बाप, वय वाढत चाललेला बाप, या बापाला त्याने म्हातारपणामध्ये त्रास दिला. 2 शमूएल 15 आणि वचन 30 जर तुम्ही वाचलं, हा दावीद ढाळा ढाळा रडत आहे. या दावीदाला पळून जावं लागलं, राज्य सोडावं लागलं, जंगलात जावं लागलं. दावीदाचे अश्रू पडत आहेत, पडत आहेत, पडत आहेत. का? त्याच्या मुलामुळं. कोणामुळं? मुलामुळं. या इतक्या चांगल्या बापाला त्रास होत आहे, इतक्या चांगल्या बापाला अश्रू ढाळावं लागत आहे, इतक्या प्रेमळ बापाला, इतक्या बेस्ट बापाला त्याला त्या ठिकाणी मरण यातना होत आहे. कोणाकडून? सख्या मुलाकडून. कोणाकडून? ज्याला जन्माला घातलं त्याच्याकडून. आज कितीतरी मुलं असेच आहे की बापाने चांगलं केलेलं आहे, उत्तम शिक्षण दिलेलं आहे, उत्तम गरजा पूर्ण केलेल्या आहे, कधी
कधी शब्दाने दुखवलेलं नाही आहे. चांगली बायको करून दिली, प्रॉपर्टी दिली, देशाविदेशात पाठवलं, बिझनेस दिला, सगळं काही दिलं, तरी देखील आज लेकरं जे आहे क्षणामध्ये हे सगळं विसरून जातात. क्षणामध्ये त्या बापाचे संस्कार विसरतात, त्यांनी केलेला त्याग विसरतात, त्याचे संस्कार, त्याचं प्रेम, त्याच्या जबाबदाऱ्या सगळ्या विसरून जातात आणि त्या बापाकडे दुर्लक्ष करतात. देव म्हणतो या फादर डेला तू सेलिब्रेट करत असताना आपल्या बापाकडे दुर्लक्ष करू नको. जर आशीर्वादित व्हायचंय तर बापाकडे लक्ष द्या. जर वृद्धी पाहिजे तर बापाकडे लक्ष द्या. याचा अर्थ हा नाही की आईकडे लक्ष देऊ नका. आज फादर डे म्हणून मी बापाबद्दल बोलत आहे. जर वृद्धी पाहिजे, प्रगती पाहिजे, ब्लेसिंग पाहिजे, जनरेशनल ब्लेसिंग पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या बापाचा आदर करणं म्हणजे पप्पा म्हणणं म्हणजे आदर नाही आहे, डॅडी म्हणणं किंवा आब्बा म्हणणं किंवा पिता म्हणणं याच्यात आदर नाही आहे. त्यांना जाणणं, त्यांच्या संपर्कात येणं, त्यांचं सुखदुःख हेरणं, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देणं, याला म्हणतात काळजी घेणं. आणि हे दाविदाच्या मुलांनी केलं नाही. उलट दाविदाला धोका दिला व दाविदाने जो लाड केला तो त्याच्या अंगलात आला. दाविदाने जे प्रेम दिलं त्याची परतफेड त्यांनी त्या ठिकाणी शत्रुत्वाने केली आणि दाविदाला आपल्या सख्या बापाला राजगादीहून काढलं आणि हा राजा बनला आणि दाविदाला उचकून दिलेला आहे. हे का घडलं? कारण आम्ही पाहतो दावीद हा दुर्लक्ष झालेला आहे. दावीद जो आहे याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि आम्हाला पाहायला मिळतं की दावीद जो आहे याला रडावं लागलेलं आहे. आणि म्हणून या फादर डे निमित्तानं आजचा संदेश तुम्ही ऐकत असताना नोहा तुमच्या समोर आहे. एका मुलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याची नग्नता जी आहे ती उघडी केली आणि तो शापित झाला. दुसरा मुलगा आम्ही पाहतो दाविदाचे 2 मुलं, एक अम्मोन आहे आणि एक अबशालोम आहे. यांनी दाविदाला तकलीफ दिली. विशेष अबशालोमाने दाविदाची गादी जी आहे ती हिसकावलेली आहे आणि दाविदाला रडवलेला आहे. तरी सुद्धा दाविदाचा जीव या अबशालोमासाठी तुटत आहे. आणि जेव्हा अबशालोम मारला गेला, अबशालोमाचा शेवट झाला, दाविदाने अन्नाला हात लावलं नाही. तो आपल्या मुलासाठी रडत आहे. आईबाप हे कधीच आमचे शत्रू नसतात. आईबाप हे कधीच आमचा वाईट विचार करत नाही. आम्ही त्यांना काही करू, कितीही त्रास देऊ, कसंही वागू, कितीही रडवू, कितीही दुखो, ते आमच्या भल्यासाठी असतात. त्यांचा जीव आमच्यामध्ये असतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतात, ते आमचे वेल विशर असतात. या जगामध्ये लक्षात ठेवा, लक्षपूर्वक ऐका, बायको धोका देईल, लेकरं धोका देतील, मित्र धोका देतील, पण आईबाप हे मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला आशीर्वादच देतील, तुमचं कल्याणच करतील, तुमचं भलंच विचार करतील. कधी कधी आम्हाला तो रोल आवडणार नाही, ती शिस्त आवडणार नाही, हो ते शिक्षण आवडणार नाही, तो धाक आवडणार नाही, ते सगळं जी लेगस आहे ती आवडणार नाही, पण त्यामध्येच आमचं कल्याण आहे, त्यामध्येच आमची भलाई आहे. अबशालोम मारला गेला, अबशालोम उद्ध्वस्त झाला, अम्मोन मारला गेला, दाविदाचे 2 लेकरं उद्ध्वस्त झाले. का? कारण त्यांनी बापाच्या शिक्षणाकडं, बापाच्या साक्षेकडं, बापाच्या प्रेमाकडं, बापाच्या संस्काराकडं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आम्ही पाहतो तिसरा मुलगा ज्याला आम्ही उधळ्या पुत्र अशा प्रकारचं म्हणतो. हा जो उधळे आहे हा बापाच्या घरामध्ये सुखी होता. हो, याची सगळी चंगळ होती, याला काहीच खायला कमी नव्हतं. हा राजकुमार होता, या सगळ्या सुखसुविधा याला बाप देत होता. बापाने याला कधी दुखवलं नव्हतं, बापाने याला सगळं पुरवलं होतं. आणि हा उधळा जो आहे मित्रांच्या नादी लागून, जगाच्या नादी लागून, त्याच्यावर प्रभाव जगिक पडल्यामुळं आपल्या बापाला म्हणतो की मला तुमच्या घरातून जायचं आहे, मला हे संस्कार नको, मला ही शिस्त नको, मला हे शिक्षण नको, मला हा धाक नको, मला मोकळीक पाहिजे. आज अनेक लेकरांना असं वाटतं की आईबाप जे आहे ते दूर असावेत, आईबापासून दूर असावं. परंतु मला आपल्याला सांगू द्या, ज्या लेकरांच्या मनात असा विचार येत असेल ना की आईबाप दूर पाहिजे, आईबापासून दूर पाहिजे, तिथंच तुम्ही सैतानाच्या रडारवर आलेले आहात, तिथंच तुम्ही धोक्याच्या इशाऱ्यावर आलेले आहात, तिथंच तुमचं नुकसान आहे. आम्हाला पाहायला मिळतं, शास्त्र आम्हाला सांगतं की या ठिकाणी उधळ्या जो आहे तो घर सोडून निघून जात आहे, वाटा मागत आहे, प्रॉपर्टी मागत आहे. आणि हा जो बाप आहे हा बाप त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी देतो. हा बाप 1000 वेळा म्हणला असेल, बाळा जाऊ नको रे, बाळा इथंच थांब रे, अरे इथंच तुझं कल्याण आहे रे, मी तुझी काळजी कोण घेईल, तुझ्याकडे लक्ष कोण देईल, मी आणि तुझी आई तुझी काळजी घेऊ, आम्ही तुझ्याकडे लक्ष देऊ. परंतु या मुलाने ऐकलं नाही. याच्या डोक्यात सैताने हवा गेली होती. हा टुकारगिरीच्या नादी लागला होता, याला चुकीचे लोक योग्य वाटत होते, याच्यावर तो प्रभाव पडला होता आणि हा निघून गेला. बरेच दिवस याने तिकडे घालवले, सगळा पैसा उडवून टाकला. आम्हाला पाहायला मिळतं की हा वेश्यांच्या नादी लागला, हा सर्व प्रकारच्या दारूबाजीच्या नादी लागला, याने कुकर्म केले, याच्याकडे होतं नव्हतं तेवढं संपलं, पैसा संपला म्हणजे सगळं संपलं. आणि मग याला कोणी मदत करेना, याला कोणी खायला देना, याला काम भेटेना, आणि जे डुकरं खातात ते तरी खावं म्हणून तो जगत होता. आणि अशा वेळेमध्ये शास्त्र आम्हाला
सांगतो लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 17मध्ये म्हटलं, तो म्हटला की मी उठून माझ्या बापाच्या घरी जाईल, मी बापाला क्षमा मागेल, मी बापाचे पाय धरेल, मी बापाला म्हणेल बाबा माझ्यावर दया करा, ओ मला एक संधी द्या. आता मुलगा म्हणायचे मी लायकीचा नाही आहे, ओ मला तुमचा दास म्हणून ठेवा. आणि या विचारानं हा उदळ्या परत गेला. शास्त्र आम्हाला सांगतो तो दूर आहे. या बापाने पाहिलं माझा मुलगा येत आहे, हा बाप धावत गेला. हो, हा बाप हे नाही म्हटला की तू फार वाईट वागला, तू माझा पैसा नेला, तू स्त्रियांच्या नादी लागला, तू रंगेलपणा केला, तू टुकारगिरी केली, माझं नाव मिट्टीमध्ये मिळवलं. नाही 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 नाही, हा बाप सगळं विसरून गेला, पळत गेला, त्याला झप्पी मारली. शास्त्र आम्हाला सांगतं त्याचे मुक्के घ्यायला लागला. गालाचे मुक्के घेत आहे, कपाळाचे मुक्के घेत आहे, या गालावरचे मुक्के घेत आहे, जिथं पाहिजे तिथं मुक्के घेत आहे. ओ सन आय लव्ह यू सो मच, मी तुला खूप मिस करत होतो, माझ्या बाळा तुम्हाला सोडून का गेला, माझ्या बाळा तू माझ्यापासून दूर का गेला. हा या बापाच्या डोळ्यातून अश्रू पडत आहे. हा बाप त्या ठिकाणी हुंदके देत आहे आपल्या लेकरासाठी. बाळा तू खूप खराब झाला रे, बाळा तू खूप खाळा पडला रे, बाळा तुझा अवतार काय झाला रे. आणि चाकराला म्हटलं लवकर जा, एक नवीन झगा घेऊन या, एक अंगठी घेऊन या, हो चप्पल घेऊन या, माझ्या मुलाला चांगली आंघोळ घाला, याचे केस व्यवस्थित करा, याला तेल लावा, याला राजकुमार बनवा, याच्या चुकांकडे लक्ष देऊ नका, याच्या अपराधाकडे लक्ष देऊ नका. हा हे बाप, प्रेमळ बाप, सर्वांगी माफ करणारा बाप आणि तुम्हाला आणि मला सपोर्ट करणारा बाप. आणि आम्हाला पाहायला मिळतं या उदळ्याच्या बाबतीमध्ये बापाने तेच केलेलं आहे. बापाने त्याला मिठी मारली, हालेलुया, बापाने त्याला मिठी मारली आणि बापाने त्याच्यावर प्रेम केलं. लक्षात, शेवटची मिठी आणि झप्पी बाप आपल्याला कधी देत होता. शेवटच्याच आम्ही त्या बापाच्या संपर्कात कधी आलो होतो. आणि आम्ही असं तर नाही झालं ना की बापाचा उपयोग केला आणि बापाला फेकून दिला. आज या फादर डेच्या निमित्त हा संदेश ऐकत असताना जो भाऊ मला ऐकत आहे, जी बहीण मला ऐकत आहे, जो बाप मला ऐकत आहे, जे लेकर मला ऐकत आहे, मी तुम्हाला चॅलेंज करतो, लक्षात नसलेला बाप, त्याचे उपकार आम्ही विसरलोय, त्याची कृपा आम्ही विसरलोय, त्याचा त्याग आम्ही विसरलोय, त्याचं बलिदान आम्ही विसरलोय, त्याच्या हाताचे घट्टे आम्ही विसरलो, त्याच्या पोटाचा पीळ आम्ही विसरलो, त्याचा घाम आम्ही विसरलो, त्याचे कष्ट आम्ही विसरलो. परंतु आज माघारी या, उदळ्या पुत्राप्रमाणे बापाच्या जवळ जा. या फादर डेला त्या बापाला मिठी मारा. हो जमलं त्यांचे मुक्के घ्या, त्यांना म्हणा पप्पा मी तुमच्यावर प्रेम करतो. त्यांच्या त्या जुन्या आठवणींना उजाळा द्या. हो त्यांच्याबरोबर वेळ घालवा, त्यांच्याबरोबर बोला, त्यांच्यावर बसा, त्यांना जाणा, त्यांना आधार द्या. पहा तुम्ही आशीर्वादित होताल, तुम्हाला परत दुप्पट वाटा मिळेल, तुम्हाला नवीन जागा मिळेल, तुम्हाला नवीन अंगठी मिळेल, तुम्हाला नवीन पायताना मिळेल, तुम्हाला नवीन सुरुवात मिळेल. तुम्ही जे गमावलं ते तुमच्याकडे दुपटीने परत येईल, तुमचे थांबलेले आशीर्वाद रिलीज होतील आणि तुम्ही आशीर्वादाचं कारण बनताल. मला आपल्याला परत सांगू द्या की या नोहाच्या मुलाने हामाने याने शाप निवडले आणि तो शापित झाला. दाविदाच्या 2 मुलांनी दाविदाच्यासाठी दुःख पेरलं आणि ते नाश पावले. परंतु उदळ्या पुत्राने ग्रेट वर्क केलेला आहे. तो बापाकडे परत आलेला आहे, बापाला त्याने जाणलेला आहे आणि तो आशीर्वादित झालेला आहे. आणि आज फादर डे सेलिब्रेट करत असताना त्या प्रत्येक मुलाला मी आव्हान करतो, येशू ख्रिस्ताने दिलेलं उदाहरण आहे की आपल्या बापाकडे परत जा, त्याला क्षमा मागा, त्याला जाणा, त्याला दुखू नका, त्याला दुर्लक्षित करू नका. हो त्याला समजून घ्या. जर तुम्ही बापाला 1 घंटा समजून घेतलं, जर तुम्ही बापाला 1 दिवस समजून घेतलं ना, तुमचं जीवन बदलून गेलं. लक्षात घ्या, मी प्रभूमधल्या बापांबद्दल आणि प्रभूमधल्या लेकरांबद्दल बोलत आहे. आणि म्हणून बंद करत असताना मला आपल्याला चॅलेंज करायचं आहे आणि आव्हान करायचं आहे. आज या फादर डे निमित्तानं या आपल्या बापाचा आदर करा, आशीर्वादित व्हा. आपल्या बापाला जाणा, आशीर्वादित व्हा. त्यांचं प्रेम करा, आशीर्वादित व्हा. हो त्यांच्या जवळ जा, आशीर्वादित व्हा. त्यांचा सन्मान करा, आशीर्वादित व्हा. त्यांनी जे संस्कार दिले ते जपा, आशीर्वादित व्हा. त्यांची नग्नता झाका, आशीर्वादित व्हा. त्यांना समजून घ्या, त्यांना उचलून धरा, त्यांना रडू नका, त्यांना दुखू नका आणि आशीर्वादित व्हा. त्यांनी जे काही दिलं ते कसबिनीच्या आणि जगिक गोष्टींच्या नादी लावू नका, तुकारगिरीच्या नादी लावू नका आणि आशीर्वादित व्हा. आणि जे काही तुम्ही आहात, ज्या कुडीमध्ये, या शरीरामध्ये, या जन्मामध्ये देवाने त्या बापाची निवड केली, तुम्हाला या जन्मात घालण्यासाठी, लेकरू बनवण्यासाठी, त्या बापाला विसरू नका. आणि पहा तुमचं जीवन बदलून जाईल. आणि हा फादर डे नावाचा ठरणार नाही, हा फादर डे फक्त आजच्या दिवसापुरता ठरणार नाही. हा फादर डे येशू येईपर्यंत तुमच्यासाठी, तुमच्या वडिलांसाठी, तुमच्या लेकरासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. एक बाप होता ज्याची इच्छा होती की त्याच्या मुलाने त्या ठिकाणी इंजिनियर बनावं आणि या बापाने त्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी पैसे भरायला सुरुवात केली, त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. आणि आम्ही पाहतो की हे सगळं करत असताना या बापाकडे एक स्कूटर होती आणि हा बाप रोज त्या स्कूटरवर त्या मुलाला नेऊन सोडायचा. कधी कधी हा मुलगा ती स्कूटर घेऊन जायचा. आणि या मुलाचे जे दुसरे मित्र आहे, कोणी बुलेट घेऊन येत होतं, कोणी भारी भारी गाड्या घेऊन येत होतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला पाहायला मिळतं की या मुलाची पण इच्छा झाली याच्याकडे पण बुलेट असावे,
याच्याकडे पण चांगली गाडी असावी. आणि तो आल्यावर बापाला म्हणतो की मला माहिती नाही काही, सगळ्या मुलांकडे भारी गाड्या आहे, मला पण बुलेट पाहिजे. आणि बापांच्या जेव्हा ते ऐकलं, बापाला वाईट वाटलं की मी याच्यासाठी किती करतोय, कसं कसं करतोय. आणि बापान त्याला थोडं सुनवलं की बाळा तुला कळायला पाहिजे माझा एवढा असा पगार, मी त्यात कसं कसं ॲडजस्ट करतोय, कसं घर चालवतोय, कसं तुला सांभाळतोय. आणि बापान त्याला बडबड केली. या मुलाला ती बडबड नाही आवडली. तो म्हटला काय मला खडूस बाप भेटलाय, काय मला बोगस बाप भेटलाय, असा बाप नसलेला बरा, असं घर नसलेलं बरं. आणि त्याने निर्णय घेतला की मी आज हे घर सोडून निघून जाणार. हा बाप आणि ही आई मार्केटला गेलेला असताना याने घर सोडून जायचा निर्णय घेतला. आणि त्या ठिकाणी त्याने राग ते घर सोडलं. आणि घरातून निघत असताना पाहिलं की टेबलावर बाप जो आहे तो पॉकेट विसरून गेलेला आहे. तो म्हटलं बरं झालं या बापाचं पॉकेट जर सापडलं. ते पॉकेट त्याने घेतलं, घाई गडबडीत बापाचे बूट घातले आणि हा त्या घरातून राग निघून चालला. की काय माझा बाप आहे, काय खडूस आहे की जो मला साधी एक गाडी घेऊन देऊ शकत नाही, किती कंजूस आहे. आणि मला काय असा बाप भेटला, बाकीच्या मुलांना किती छान बाप भेटले, असा विचार करून राग तो जायला लागला. आणि जात असताना चालत असताना त्याला एक ठेच लागली. आणि ठेच लागल्यावर त्याच्या पायाला जखम झाली आणि पायातून भळाभळा रक्त निघायला लागलं. त्याने त्या ठिकाणी ते रक्त थांबवायचा प्रयत्न केला, पण रक्त काही थांबना. त्याने ते पायातले बुटं काढले, राग फेकून दिले. म्हणजे बापांच्या बुटामुळेच मला लागलं आणि बापाचे बुटही नको. आणि तसंच चाललाय, पण जखमीतलं रक्त काही थांबत नव्हतं. आणि तो म्हटलं काय हरकत नाही, आपण एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन ड्रेसिंग करून घेऊ. आणि म्हटलं वा आपल्याकडे पॉकेट पण आहे, पैसे पण आहे बापाचे. त्याने ते पॉकेट काढलं आणि म्हटलं चला आपण जाऊन डॉक्टरकडं त्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट घेऊ. आणि पॉकेट उघडून पाहतो तर काय, त्या पॉकेटामध्ये फक्त एक 100ची नोट होती, फक्त एक 100ची नोट. जेव्हा त्या मुलाने पाहिलं की याच्यामध्ये एवढं गच्च भरलेलं पॉकेट आहे, पण फक्त एक 100ची नोट आहे. म्हटलं काय माझा बाप आहे, याच्या पॉकेटात सुद्धा पैसे नाही, कुठे ठेवतो काय माहिती, असे विचार तो करायला लागला. आणि नंतर ती 100ची नोटच्या शेजारी काही चिठ्ठ्या होत्या, त्यातली एक चिठ्ठी त्याने काढली. तर त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं 40,000चा लॅपटॉप घेतलेला आहे आणि त्याचे हप्ते फेडणं बाकी आहे. आणि त्या मुलाच्या लक्षात आलं की हा लॅपटॉप माझ्या बापाने मला घेऊन दिलेला आहे आणि तो लोनवर घेतलेला आहे आणि माझा बाप ते हप्ते जे आहे ते भरत आहे. असं करत करत अनेक चिठ्ठ्या होत्या. गॅसचं बिल होतं, किराण्याचं बिल होतं, लाईट बिल होतं, अशा सगळ्या चिठ्ठ्या त्या पॉकेटामध्ये होत्या. आणि जसं तो मुलगा एक एक चिठ्ठी पाहत होता, त्याचं मन गहिरून येत होतं, त्याचं मन भरून येत होतं. आणि त्याला थोडा थोडा बाप तिथं कळायला लागला होता की माझा बाप खरंच माझ्यासाठी काय करत आलेला आहे. आणि शेवटची चिठ्ठी जी त्या पॉकेटून त्यांनी काढली त्यावर लिहिलेलं होतं की एक ॲडव्हर्टायझिंग होती की जुनी गाडी द्या आणि नवीन गाडी घेऊन जा. आणि त्या ठिकाणी मुलाच्या लक्षात आलंय की माझा बाप आणि माझी आई ती जी जुनी स्कूटर आहे, ज्याच्यावर माझ्या बापाने अख्खं आयुष्य काढलं, आठवणीतली स्कूटर, त्यांच्या आवडीची स्कूटर, 100% या ठिकाणी माझा बाप ती स्कूटर द्यायला गेलेला आहे माझ्यासाठी. आणि ती स्कूटर देऊन माझा बाप या हप्त्यावर मला गाडी घेणार आहे. त्या मुलाच्या डोळ्यातून टाप अश्रू पडायला लागले. त्याचा राग आता निघून गेला होता. त्याला बाप बारकाईने कळाला होता. तो बापाला शोधत होता, बापाला इकडे शोध तिकडे शोध पळत होता. ते शोरूम कुठे आहे तिथं जाऊन पाहत होतं. काय बापाने ती स्कूटर जी आहे ती त्या ठिकाणी निलावात लावलेली होती आणि आता बापाला नवीन गाडी घ्यायची होती. मुलगा तिथं पळत गेला. त्याने बापाला मिठी मारली, त्याने बापाचे पाय धरले. बापाकडे तो रडायला लागला. म्हटलं पप्पा मला माफ करा, आज मला बाप कळालाय, आज मला बाप कळालाय, आज मला बाप कळालाय. मी फार मोठं पाप केलंय. मी घर सोडून चाललो होतो. मी म्हटलं मला असा काय बाप भेटलाय जो मला एक गाडी घेऊन देत नाहीये. मला असं काय बाप भेटला जो एवढा खडूसपणा एवढा कंजूसपणा करतो. आणि मी रागामध्ये तुमचे बूट घातले, ते पॉकेट घेतलं, मला ठेस लागली, मला दवाखान्यात जायचं. मी पॉकेट खोलून पाहिलं, त्यात फक्त 100ची नोट होती आणि बऱ्याच चिठ्ठ्या होत्या. मी एक एक चिठ्ठी पाहिली पप्पा. आणि मला तेव्हा समजलं की मला सांभाळण्यासाठी, माझ्या शिक्षणाचे हप्ते भरण्यासाठी, माझ्या कॉलेजचे हप्ते भरण्यासाठी, माझ्या लॅपटॉपचे हप्ते भरण्यासाठी, किराण्याचे हप्ते भरण्यासाठी तुम्हाला किती त्रास होतो आणि तुम्हाला किती जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. हो, हा आहे बाप जो लक्षात नाहीये, हा आहे बाप जो लक्षातून गेलेला आहे. आज या संदेशाच्या माध्यमातून मी प्रत्येक लेकरांना आव्हान करेल, प्रत्येक मुलींना आव्हान करेल, प्रत्येक मुलांना आव्हान करेल, आपल्या बापाला जाणं हो, आपल्या बापाला जाणं हो, आपल्या आईला जाणं हो, आपल्या आईवडिलांच्या संपर्कात या हो, त्यांच्याजवळ बसा हो, त्यांना ऑब्झर्व करा हो, ते जे बोलतील, जे शिस्त लावतील, जे सांगतील त्याकडे लक्ष नका देऊ. त्याच्या मागच्या ज्या भूमिका आहे ना त्या जाणं. या मुलाप्रमाणे तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. या मुलाप्रमाणे तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या मुलाप्रमाणे शैतानाने जे तुमचे गैरसमज केलेले ते रद्द होतील आणि तुम्ही देवासाठी, आपल्या वडिलांसाठी आशीर्वादाचं कारण ठरताल. आजचा फादर डे सेलिब्रेट करत असताना माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे, परमेश्वर तुम्हाला हामाप्रमाणे नाही तर जाफेत आणि शेम यांच्याप्रमाणे लेकरं बनू, जे आपल्या बापाची उणीव झाकतील
आणि त्याला उचलून धरतील. आज माझी प्रार्थना आहे, देव तुम्हाला अबशालोम आणि अम्मोन यांच्याप्रमाणे नाही, तर जसा आम्ही पाहतो इशायाला दावीद झाला आणि दावीदाने आपल्या बापाचा सन्मान केला, तुम्हाला दाविदाप्रमाणे मुलगा बनवू. आणि आज परमेश्वर तुम्हाला हा जो उदळ्या रिटर्न आला, त्याने चूक कबूल केली, पश्चाताप केला आणि बापाने त्याला डबल दिलं, बापाने त्याला डबल दिलं, मोठी पार्टी सेलिब्रेट केली, मोठी पार्टी सेलिब्रेट केली. आज देवबाप तुमच्यासाठी मोठी पार्टी सेलिब्रेट करेल जर तुम्ही रिटर्न आले, आपल्या बापाला जाणलं, बापाकडे गेले, त्यांना आलिंगन दिलं, त्यांच्यावर प्रेम केलं, तर तुमचं कल्याण होणार आहे. आणि मला या शब्दाने शेवट करू द्या, जसा जगी बाप गरजेचा आहे, जसा जगी बापाचा सन्मान गरजेचा आहे, जसं जगी बापाला जाणणं गरजेचं आहे, त्याहीपेक्षा कितीतरी जास्त गरजेचं जर काय असेल तर स्वर्गीय बापाला जाणणं आहे, स्वर्गीय बापावर प्रेम करणं आहे. तो आम्हाला मागण्याच्या कल्पने पलीकडे देतोय, तो आमचा जन्मदाता आहे. हो, त्याने आम्हाला बाप दिला, त्याने आम्हाला आई दिली, त्याने आम्हाला जग दिलं, त्याने आम्हाला येशू ख्रिस्त दिला. आणि म्हणून आपल्या स्वर्गीय बापाला पण दुखवता कामा नये. जर का तुम्हाला एकदा तुमचा बाप कळाला, जर जन्मदाता बाप कळाला, तुम्हाला स्वर्गीय बाप कळायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून सर्वांचं हित हेच आहे, सर्वांचं सार हेच आहे, परमेश्वराचं भय धर, आपल्या बापावर प्रेम कर, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने आपल्या बापाच्या जवळ जा. त्याला इग्नोर करू नको, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको. तुझं निश्चित कल्याण होईल, तुझी निश्चित उन्नती होईल, तू निश्चित आशीर्वादित होईल, तुझी पिढी आशीर्वादित होईल, तुझं नाव वर जाईल आणि तुझ्या तोडीचा कोणी नसेल. मी आपल्यासाठी जाहीर करतो की देवाचा हात तुमच्या दिशेने येत आहे, तुम्हाला ते हृदय प्राप्त होत आहे की आज तुम्ही देव आपल्या बापाला जाणावा. या फादर डे निमित्तानं तुम्हाला ते हृदय प्राप्त होत आहे की तुमच्या बापाचे कष्ट तुम्ही जाणावे, तुम्हाला ते हृदय प्राप्त होत आहे की तुमचा बापाचा सहवास तुम्ही प्राप्त करावा, तुम्हाला ते हृदय प्राप्त होत आहे की तुमच्या बापाच्या संपर्कात तुम्ही यावं, त्याची शिस्त, त्याचं प्रेम, त्याचा त्याग, हो त्याचे उसासे हे तुम्ही लक्षात घ्यावे. आणि मी जाहीर करतो, जर तुम्ही असं करताल तर तुम्ही एक चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगले नातवंड बनल्याशिवाय राहणार नाही आणि या पृथ्वीवर तुमचं निश्चित कल्याण होईल. आणि इतकंच नाही, तुम्हाला आनंदकालिक जीवन सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा सगळ्या बापांना मी पालक या नात्याने पास्टर दीपक थोरात माझ्याकडून, माझ्या चर्चकडून वडिलांना तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा देतो. लेकर तुम्हाला जाणो किंवा न जाणो, तुम्हाला कोणी धोका देऊ, कोणी तुम्हाला इग्नोर करो, परंतु माझा देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही बेस्ट फादर आहात, तुम्ही उत्तम फादर आहात, तुमचं कुठलंच योगदान व्यर्थ गेलं नाही, तुम्हाला निश्चित प्रतिफळ मिळणार आहे. जर लेकरं जाणत नाही त्यांच्यावर देवाचा दंड येईल, आणि लेकर जर जाणताय तर ते आशीर्वादित होतील. आणि वी विश यू अ व्हेरी हॅपी फादर डे. परमेश्वर तुमचं कल्याण करो, तुमच्या लेकरांना या संदेशाद्वारे त्या ठिकाणी नवीन दृष्टी प्राप्त हो, त्यांना तुमच्याबद्दल एक सन्मान प्राप्त हो, ते तुमच्यावर प्रेम करायला लागो, ते तुम्हाला जाणायला लागो, आणि तुम्ही बाप या नात्याने आणि तुमचे लेकर या नात्याने आशीर्वादित हो. आणि जर आम्ही स्वीकारला असेल तर आमेन म्हणूया. प्रेमळ देवा प्रभू येशूच्या नावामध्ये आज मी तुझा दास या नात्याने या वेळेला प्रार्थना करतो. रात्रीच्या 12 वाजल्यानंतर हा मेसेज रेकॉर्ड होत आहे, आणि हा मेसेज रेकॉर्ड होत असताना प्रभू फक्त बापांबद्दल, फक्त बापांसाठी तुम्हाला बोलायला लावलेलं आहे. मी बापांबद्दल आज बोललेलो आहे. या माझ्या 50 दिवसाच्या उपवासामध्ये आजचा 39वा उपवास प्रभू मी वडिलांबद्दल हा संदेश दिलेला आहे. माझी प्रार्थना आहे, आज अनेक वडील दुःखामध्ये आहेत, आज अनेक वडील संकटामध्ये आहेत, आज अनेक वडील रडत आहे, आज अनेक वडिलांना छळलं जात आहे, आज अनेक आई वडिलांना दुःख दिलं जात आहे, आज अनेक आई वडिलांना लेकरं त्रास देत आहे, उलटून बोलताय, त्यांचे उपकार विसरलेत. काही आई वडिलांना लेकर लिटरली मारताय, गाण गाण बोलताय, काही आई वडिलांना लेकरांनी घरातून काढून दिलेलं आहे. अशा आई वडिलांची आठवण कर प्रभू. मी तुझा दास खळखळून प्रार्थना करतो, त्यांच्या लेकरांना बेचैन कर, अशा लेकरांच्या हृदयाला स्पर्श कर, त्या लेकरांना फोड तोड. आणि आज या फादर डे निमित्तानं त्या लेकरांच्या मनामध्ये आपल्या बापाचा, आईचा आदर तयार कर, त्यांच्याबद्दल प्रेम तयार कर, त्यांच्याबद्दल सन्मान तयार कर. हो, आपल्या आईवडिलांनी जे काही आपल्यासाठी केलं कुठलंच लेकरू विसरता कामा नाही. पवित्र आत्म्या प्रत्येक लेकराला थोड हालेलुया, प्रत्येक लेकराचे डोळे उघड हालेलुया. हा संदेशाने ही प्रार्थना ते ऐकत असताना त्या लेकरांच्या मनामध्ये आपल्या बापाबद्दलचे गैरसमज आणि सर्व सैतानी समज निघून जाऊ दे. आणि अबशालोमाप्रमाणे नाही, अम्मोनाप्रमाणे नाही, हामाप्रमाणे, कनानाप्रमाणे नाही, जाफेत प्रमाणे, ओ रबा शंदा रबा खरबा, जाफेत प्रमाणे. आणि मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये, ओ शेम प्रमाणे मी प्रार्थना करतो, उदळ्या पुत्राप्रमाणे एक सुदय आणि एक सद्गुणी, आणि मी प्रार्थना करतो एक सुज्ञ हृदय या मुलांना प्राप्त होऊ दे, आणि ते आजपासून आपल्या आईवडिलांचा सन्मान करू दे. दुखवलेले बाप, दुखवलेल्या आया आज रात्री सांत्वन पाहू दे, आणि हा फादर डे सगळ्यांना सुखाचा असावू दे. धन्यवाद प्रभू, प्रार्थना ऐकली. लेकरांमध्ये बदल कर, आईवडिलांमध्ये बदल कर, आणि प्रभूतले लेकरां, प्रभूतले आई वडील तयार होऊ दे. तुला गौरव मिळू दे येशूच्या नावात, आमेन. आमेन. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश, आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात,
या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.